कुख्यात गुंड निलेश गायकवाड टोळीच्या गुंडांनी दहशत माजून सामान्य नागरिकांवर हल्ले केल्याच्या 2 घटना बुधवारी मध्यरात्री घडल्या. एका तरुणावर पिस्तुलाने गोळी झाडण्यात आली, तर काही अंतरावर दुसऱ्याच्या कोयत्याने वार केला. 20 मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या घटनामुळे कोथरूड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपींवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारीसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. निलेश गायकवाड स्वतः या हल्ल्यामागे आहे का, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. गोळीबारात प्रकाश धुमाळ वय वर्ष 36 राहणार कोथरूड हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोयत्याच्या हल्ल्यात वैभव तुकाराम साठे वय वर्ष 19 राहणार सागरी कॉलनी कोथरूड हा तरुण जखमी झाला. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मयूर गुलाब कुंभरे, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चादळेकर यांना अटक करण्यात आली असून एक अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. बुधवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास मुठेश्वर मंडळाजवळ ही धक्कादायक घटना घडली. प्रकाश धुमाळ आपल्या मित्रांसोबत उभे असताना आरोपी तिथून जात होते. आरोपींना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि आरोपींनी धुमाळ यांना मारहाण सुरू केली. दरम्यान मयूर कुंभरेने पिस्तूल काढून थेट गोळीच झाडली. गोळी धुमाळ यांच्या मांडीवर लागली. गोळीबारानंतर आरोपी पळून गेले. जखमी अवस्थेत धुमाळ यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या गल्लीत धाव घेतली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत केली. त्यानंतर ते सह्याद्री रुग्णालयात गेले. मुठेश्वर मंडळापासून टोळके पसार झाल्यानंतर केवळ 15 ते 20 मिनिटांच्या टोळीने पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी हल्ला केला. हे टोळके येथील सागर कॉलनी परिसरात पोहोचले आणि तिथे उभे असलेल्या वैभव साठे या युवकावर त्यांनी कोणतेही कारण नसताना कोयत्याने वार केले. आम्ही या भागाचे भाई आहोत असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत माजवली. त्यानंतर आरोपी पसार झाले. निलेश गायकवाड टोळीच्या गुंडांनी रस्त्याने जाणाऱ्या सामान्य तरुणांना लक्ष्य करून सरळ हल्ला केला. किरकोळ वादातून त्यांनी पिस्तूल आणि कोयत्यासारखी प्राणघातक शस्त्रे वापरली. ही धक्कादायक बाब आहे. दरम्यान गजानन मारणे टोळीने देखील काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला रस्त्यात बेदम मारहाण केली होती. गोळीबार झाले ते मुठेश्वर मंडळाचे ठिकाण कोथरूड पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर आहे. पण गोळीबार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी सुमारे अर्ध्या तासानंतर पोहोचल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं. या संदर्भात प्रकाश धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींना तुला लय माज आला आहे का, इथे कशाला थांबला, हा आमचा एरिया आहे असं म्हणत रोहित ठोकरे यांना, बैऱ्या खाली उतरून बघ रे यांची आज विकेटच टाकू असे म्हणत गोळीबार केला. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.